महत्त्वाचा। 14 वर्षीय तरुणाला मारहाण करत विहिरीत फेकून देत खून केल्याची धक्कादायक घटना मालेगाव तालुक्यातील पाडळदे इथं घडली आहे। मृत तरुणाचे नाव समाधान माळी असून मृताच्या नातेवाईकांनी एकच आक्रोश केल्यानं परिस्थिती तणावपूर्ण बनली होती। गावातील सोमनाथ झिंजर वय वर्ष 35 यांनी समाधानला बैल बांधण्यासाठी सोबत ये असं बोलून घरून नेले। त्यानंतर आरोपीनं पीडितेला मारहाण करून जखमी केले, तसेच जीवे मारण्याची धमकी दिली। मुलगा घरी परतला नसल्यानं घरच्यांनी चौकशी केली असता आरोपीनं स्वतःच्या विहिरीत मुलाचा खून करून मृतदेह टाकला असल्याचं कळताच पीडित व्यक्तीनं त्वरित पोलिसात धाव घेतली। मालेगाव तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत विहिरीतून मृतदेह बाहेर काढत आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या घटनेनं गावासह तालुक्यात खळबळ उडाली असून अल्पवयीन मुलाचा खून का झाला याचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही। पोलीस तपास सुरू आहे। आरोपीला फाशी आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे। फिर्यादी नामे कल्पना बैराम माळी वय 35 वर्ष राहणार पाडळदे यांच्या 15 वर्षाच्या मुलाला यातील आरोपी सोमनाथ इरामन जिंजर राहणार पाडळदे त्याच्या मोटरसायकलवरती शेतात बैलांना चारा टाकण्याकामी घेऊन गेला आणि त्यानंतर तो मुलगा आला नाही। त्या संशयावरनं पोलीस स्टेशन मालेगाव तालुका येथे फिर्यादी नामे कल्पना बैराम माळी यांनी त्याचा मुलाचा खून झाल्याबद्दलचे जीवे ठार मारल्याबद्दलचा रिपोर्ट दिल्याने पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि सोमनाथ हिरामन जिंजर पाडळदे याला आम्ही तपास कामी ताब्यात घेतलेला आहे। तपासांती तपास सुरू आहे। कल्पनाबाई बैराम माळी मना पोऱ्याला त्यानं घी गे असं मला न्याय पाहिजे।